आज होता आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा डे 33. सकाळी सकाळी आपले हे 2-3 फॅन्स आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी बाल्कनीमध्ये येऊन बसले होते. म्हटलं फोटो बिटो राहू द्या भाई, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह पोजिंगच करून दाखवतो. मग 1 स्कूप वे प्रोटीन, 5 ग्रॅम क्रिएटिन, पोहे आणि पीनट बटर सँडविच खाऊन आजच्या दिवसाची पहिली मील कंप्लीट केली. मग नेटफ्लिक्सवर थोड्या वेळ मूवी बघितली. मग लंचमध्ये मस्त छोले भटुरे, ग्रीन सलाड, रायता वगैरे खाल्लं आणि प्री वर्कआउटमध्ये एक चोकोबार आईस्क्रीम खाऊन आम्ही पोहोचलो ईशान भाईंच्या घरी. मग तिथून आम्ही सगळे निघालो पानशेत डॅमकडे. एवढं घनदाट जंगल बघून म्हटलं इथे बिबट्या वगैरे दिसायची दाट शक्यता आहे. बिबट्या तर काही दिसला नाही भाई, पण हे हरिण दिसलं. मग यालाच बघून समाधान मानलं आणि पुढे एका रिसॉर्टवर जाऊन मस्त कांदा भजे खात खात सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला. मग परत घरी आलो आणि सोसायटीच्या जिम मध्ये वर्कआउटला सुरुवात केली. आज आपण बॅक प्लस बायसेप्स ट्रेन केले. सगळ्यात आधी 10-10 पुलअप्सचे 3 सेट केले. मग लॅट पुल डाऊनचे 3 सेट केले. मग बार्बेल रोईंगचे 3 सेट केले. मग सिंगल आर्म डंबेल रोईंगचे 3 सेट केले आणि मग बायसेप्स साठी केबल कर्ल्स आणि हॅमर कर्ल्स करून आजचं वर्कआउट फिनिश केलं. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. अर्थात जेव्हा हनुमान पहिल्यांदा माता सीतेसमोर गेले होते तेव्हा त्यांनी अतिशय सूक्ष्म आणि सौम्य असं रूप धारण केलं होतं. आणि तेच जेव्हा रावणाचा अहंकार मोडायचा होता तेव्हा विकट रूप धारण करून त्याची अख्खी लंका जाळून टाकली होती. आपल्या सुद्धा आयुष्यात अशा परिस्थिती येत असतात, तर सिच्युएशन बघून कधी शांत राहायचं आणि कधी शत्रू पट्ट्यात आल्यावर त्याची लंका लावून टाकायची, हे आपल्याला हनुमानाकडून शिकायला मिळतं. तो बोलो जय जय श्रीराम. भेटूया पुढच्या रीलमध्ये.